भारताच्या लोकशाहीसमोर 2026 नंतरचा सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तो म्हणजे डिलिमिटेशन. लोकसभा सीट वाढणार का? उत्तर भारताला जास्त जागा मिळणार का? आणि दक्षिण भारताचं राजकीय वजन कमी होणार का? आणि आता सरकारचा चर्चेत असलेला 50% सीट इन्क्रीजचा फॉर्म्युला नेमका काय आहे? आज आपण डिलिमिटेशनचा पूर्ण इतिहास, संविधानातील तरतुदी, कमिटी रिपोर्ट्स, 50% फॉर्म्युला, त्यांचे पॉलिटिकल, कॉन्स्टिट्यूशनल, सोशल आणि इकॉनॉमिक फायदे आणि तोटे आणि पुढे काय होऊ शकते हे समजून घेणार आहोत. डिलिमिटेशन म्हणजे काय? लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सीमा म्हणजे बाउंड्रीज पुन्हा सुनिश्चित करणे. यामध्ये 3 मुख्य गोष्टी येतात. एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बाउंड्रीज बदलणे, प्रत्येक राज्याला किती लोकसभा जागा मिळतील हे निश्चित करणे, आणि SC/ST राखीव मतदारसंघ निश्चित करणे. 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक खासदार शक्य तितक्या समान लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करेल. संविधान आणि डिलिमिटेशन. आर्टिकल 81 यामध्ये लोकसभेमध्ये राज्यनिहाय जागेंचे वाटप कसे करायचे हे सांगण्यात आले आहे. आर्टिकल 82 प्रत्येक सेन्सस नंतर संसद डिलिमिटेशन ऍक्ट करू शकते आणि यानंतर डिलिमिटेशन कमिशनच्या मतदारसंघाचे पुनर्नियोजन करते. आर्टिकल 170 यामध्ये राज्य विधानसभांसाठी समान तरतूद असे करण्यात आलेले आहे. आर्टिकल 330 आणि 332 मध्ये डिलिमिटेशन नुसार SC/ST यांचे आरक्षण याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आर्टिकल 327 मध्ये निवडणुकाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे व आर्टिकल 329 नुसार डिलिमिटेशन कमिशनचा अंतिम आदेश सामान्यतः न्यायालयात आवाहन देता येत नाही. डिलिमिटेशन का आवश्यक आहे? भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. 1951 पासून ते 2011 पर्यंत 36 कोटी पासून ते 121 पर्यंत अंदाजित ही लोकसंख्या वाढलेली आहे. आज 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते. जर मतदारसंघ बदलले नाही तर काही खासदार फक्त 12 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतील, तर काही खासदार फक्त 30 ते 35 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतील. हे लोकशाहीच्या समान प्रतिनिधित्व तत्वाच्या विरोधात जाईल. डिलिमिटेशनचा इतिहास पाहूया. 1950 भारतीय संविधान लागू झाले, इलेक्शन कमिशन स्थापन झाले. 1951 मध्ये स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना झाली. डिलिमिटेशन कमिशन ऍक्ट 1952 अंतर्गत 1952 मध्ये पहिले डिलिमिटेशन कमिशन तयार झाले. याचे चेअरपर्सन रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज असतात व यामध्ये मेंबर म्हणून चीफ इलेक्शन कमिशनर, स्टेट इलेक्शन कमिशनर यांनी पहिल्या लोकसभा मतदारसंघाची रचना केली होती. 1963 दुसरे डिलिमिटेशन कमिशन. 1961च्या सेन्ससवर हे आधारित होते. त्यानंतर 1973 ला तिसरे डिलिमिटेशन कमिशन बनले. 1971च्या सेन्ससवर आधारित हे डिलिमिटेशन बनवण्यात आले. भारतातील मोठे बाउंड्री चेंजेस याच काळामध्ये झाले. 42वी घटना दुरुस्ती ही सर्वात मोठी घटना दुरुस्ती मानली जाते. लोकसभा जागा फ्रीज करण्यात आल्या होत्या याच कायद्यानुसार, कारण ज्या राज्यांनी फॅमिली प्लॅनिंग यशस्वी केली त्यांना शिक्षा मिळू नये. जर पॉप्युलेशनवर जागा दिल्या असत्या तर दक्षिण भारताच्या जागा कमी झाल्या असत्या, म्हणून 1971च्या सेन्ससवरच सीट अलोकेशन फ्रीज करण्यात आले होते. यानंतर 84वी घटना दुरुस्ती 2001 हा फ्रीज आणखी वाढवला. आता हा फ्रीज 2026 पर्यंत लॉक करण्यात आला होता. 87th अमेंडमेंट 2003 सीट बदलणार नाहीत, पण कॉन्स्टिट्युएन्सी बाउंड्रीज ज्या आहेत त्या 2021च्या जनगणनेनुसार बदलू शकतात अशी दुरुस्ती झाली. 4th डिलिमिटेशन कमिशन 2002 जस्टिस कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 2001चा सेन्सस वापरून 2008 मध्ये डिलिमिटेशन लागू करण्यात आले. सीट नंबर बदलले नाही, फक्त बाउंड्रीज बदलण्यात आला. यामध्ये SC/ST रिझर्वेशन मध्येही बदल घडवून आणण्यात आले. यानंतर जम्मू काश्मीर डिलिमिटेशन. आर्टिकल 370 वरती खूप सारा वाद झाला. त्या काळामध्ये जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 हा आला. यामध्ये जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवण्यात आले आणि रिपोर्ट हा यांचा 2022 मध्ये आला आणि या रिपोर्टनुसार असेंब्लीच्या सीट्स ह्या वाढवण्यात आल्या. 2026 इतका महत्वाचा का? कारण 1976 पासून असलेला जो फ्रीज आहे तो आता संपणार आहे. आता भारतासमोर प्रश्न आहे की लोकसंख्येनुसार जागा द्यायच्या का सध्याचा बॅलन्स कायम ठेवायचा? याच ठिकाणी 50% फॉर्म्युला चर्चेत आला आहे. सरकारमध्ये चर्चेत असलेल्या प्रस्तावानुसार सर्व राज्यांच्या लोकसभा जागा साधारणपणे 50% वाढवल्या जातील. यामुळे 543 जागा थेट 516 जागा होतील. महत्वाचं म्हणजे कोणत्याही राज्याच्या विद्यमान जागा कमी होणार नाहीत.
यामध्ये आपण काही उदाहरणे पाहू. जसे उत्तर प्रदेशची 80 वरून 120 होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या 48 वरून 72, बिहार 40 वरून 60, तर पश्चिम बंगाल 42 वरून 63, तमिळनाडू 39 वरून 59, कर्नाटक 28 वरून 42, तर केरळला 20 वरून 30, तर तेलंगणा 17 वरून 26. अशा प्रकारचे जवळपास प्रत्येक राज्यात 50% वाढ आपल्याला पाहायला भेटणार आहे. या प्रपोजलचे इम्प्लिकेशन फक्त एमपीज म्हणजे खासदार वाढवण्यापुरते मर्यादित नाहीत. जर लोकसभा जवळजवळ 50% एक्सपांड झाली आणि प्रत्येक सीट्सचे रिप्रेझेंटेशन सुद्धा 50% वाढले, तर याचे परिणाम वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एक्झामाइन करणे महत्वाचे आहे. घटनात्मक आणि लोकतांत्रिक दृष्टिकोन पाहूयात. प्रत्येक एमपी म्हणजे खासदार कमी नागरिकांना रिप्रेझेंट करेल, ज्यामुळे वोटर्सला त्यांच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह पर्यंत पोहोचणे सोपे होईल. स्ट्रॉंगर डेमोक्रेसी होईल. जास्त कॉन्स्टिट्युएन्सीजमुळे डायव्हर्स रिजन्स, कम्युनिटीज यांचे प्रतिनिधित्व वाढेल. परंतु 50% जास्त सीट्स मिळाल्या तर डिलिमिटेशनचा जो मुख्य उद्देश रिप्रेझेंटेशनला पॉप्युलेशन सोबत अलाइन करणे हा असतो. फ्लॅट पर्सेंटेज इन्क्रीजमुळे स्ट्रिक्ट पॉप्युलेशन बेस इक्वॅलिटीपेक्षा पॉलिटिकल बॅलन्सला जास्त महत्त्व मिळते. पॉलिटिकल दृष्टिकोन, नॉर्थ आणि साऊथ जो वाद आहे कमी होईल. दक्षिण राज्यांचे म्हणणे आहे की त्यांनी पॉप्युलेशन ग्रोथ यशस्वीरित्या कंट्रोल केली, म्हणून त्यांचे नुकसान होऊ नये. पॉप्युलेशन इन्क्रीजमुळे त्यांचे प्रतिनिधित्व संरक्षित राहील. पॉलिटिकली जास्त एक्सेप्टिबिलिटी वाढेल. कोणत्याही स्टेटच्या सीट्स कमी होत नसल्यामुळे या प्रपोशनलला ब्रॉडर पॉलिटिकल सपोर्ट मिळू शकतो. ग्रेटर लोकल रिप्रेझेंटेशन होऊ शकतं. जास्त कॉन्स्टिट्युएन्सीजमुळे रिजनल इश्यूजकडे जास्त लक्ष दिले जाऊ शकते. पण त्याचबरोबर पॉप्युलेशन प्रिन्सिपल वीक होईल. हाय पॉप्युलेशन राज्य म्हणू शकतात की त्यांच्याकडे जास्त लोकसंख्या आहे, त्यामुळे त्यांना सीट्स ह्या जास्त मिळायला हवेत. जास्त मतदारसंघांमुळे पॉलिटिकल पार्टीजमध्ये फॅक्शनलिझम म्हणजे गटबाजी किंवा तिकिटांसाठी डिस्प्यूट वाढू शकतो. लार्ज कोलिजन मॅनेजमेंट, गव्हर्नमेंटला जास्त एमपी सोबत कोऑर्डिनेट करावे लागेल, ज्यामुळे पार्लमेंटरी मॅनेजमेंट कॉम्प्लेक्स होऊ शकते. फेडरल पर्स्पेक्टिव्हने जर पाहिलं तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं प्रोटेक्शन होते. राज्यांना त्यांच्या पॉप्युलेशन कंट्रोलमुळे नुकसान झालं असं वाटणार नाही. रिजनल डॉमिनेशनची भीती कमी होते व प्युअर पॉप्युलेशन बेस रिडिस्ट्रीब्युशन पेक्षा या पद्धतीत एक्झिस्टिंग बॅलन्स बदलणार नाहीत. पण कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह सॅटिस्फाय होणार नाही. काहींच्या मते इक्वल रिप्रेझेंटेशन बाय पॉप्युलेशनला जास्त प्राधान्य द्यायला हवं. हा एक टेम्पररी कॉम्प्रोमाइज आहे. फ्युचरमध्ये पॉप्युलेशन चेंजमुळे हाच डिबेट पुन्हा सुरू होऊ शकतो. सोशल पर्स्पेक्टिव्ह, यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पर्यंत पोहोचायचं सोपं होईल. एमपीज लोकल प्रॉब्लेम्सला जास्त इफेक्टिव्हली रिस्पॉन्स करू शकतील. जास्त सीट्समुळे वुमन, यंग लीडर्स, मार्जिनलाइज कम्युनिटीज आणि न्यू पॉलिटिकल व्हॉइसेसला संधी मिळू शकते. पण आयडेंटिटी पॉलिटिक्स वाढू शकते. जास्त कॉन्स्टिट्युएन्सीजमुळे कास्ट, रिलिजन किंवा लोकल आयडेंटिटीजवर फोकस करणाऱ्या कॅम्पेन्स वाढू शकतात आणि जास्त कॅन्डिडेट्स आणि कॅम्पेन्समुळे पॉलिटिकल स्पेंडिंग सुद्धा वाढेल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह जर पाहिला तर स्मॉलर कॉन्स्टिट्युएन्सीज मॅनेज करायला सोप्या असतात. कॉन्स्टिट्युएन्सी लेवलवर डेव्हलपमेंट प्लॅनिंग जास्त फोकस राहील. प्रत्येक एमपीचा वर्कलोड कमी होईल, ज्यामुळे लेजिस्लेशन आणि कॉन्स्टिट्युएन्सी सर्व्हिसेसवर जास्त लक्ष देता येईल. पण डिलिमिटेशन खूप कॉम्प्लेक्स असते. कॉन्स्टिट्युएन्सी बाउंड्रीज पुन्हा रिड्रॉ केल्यामुळे डिस्प्यूट निर्माण होण्याची शक्यता असते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन वाढेल. इलेक्शन कमिशन, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल ॲडमिनिस्ट्रेशन्सला खूप मोठी प्रिपरेशन करावी लागेल. यानंतर पार्लमेंटरी फंक्शनिंगमध्ये काय फायदा होईल? डिबेटमध्ये खूप सारे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पाहायला भेटतील, खूप सारे विचार पाहायला भेटतील. पार्लमेंटरी कमिटीजकडे मोठ्या प्रमाणात एमपी असतील, परंतु पार्लमेंट खूप मोठा होऊन जाईल आणि जास्त मेंबर्समुळे डिबेट मॅनेज करणं कठीण होईल. लॉंगर लेजिस्लेटिव्ह प्रोसेस होतील, ज्यामध्ये कोणताही कायदा पास करणं आता सोपं राहणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चरची गरज भासेल. पार्लमेंटरी बिल्डिंगची सध्याची कॅपॅसिटी जास्त आहे, परंतु कमिटीचे रूम्स, ऑफिसेस, स्टाफ आणि लॉजिस्टिकचं एक्सपान्शन करावं लागेल. इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्हने जर पाहिलं तर याचा असा फायदा पाहायला भेटतो की बेटर रिप्रेझेंटेशनमुळे पब्लिक स्पेंडिंग आणि लोकल डेव्हलपमेंटवर चांगले लक्ष ठेवता येईल. नवीन मतदारसंघांमुळे मागे पडलेल्या एरियाकडे लक्ष जाईल, परंतु पब्लिक एक्सपेंडिचर वाढेल. विशेषतः एमपीचे सॅलरीज, अलाउन्सेस, स्टाफ आणि कॉन्स्टिट्युएन्सी ऑफिसर्स, सिक्युरिटी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट आणि पार्लमेंटरी ऑपरेशन्स. जरी हे कॉस्ट वाढले तरी इंडियाच्या ओव्हरऑल युनियन बजेटचा तो एक खूप छोटासा हिस्सा असेल, हे पण तितकंच खरं आहे.
इलेक्टोरल पर्स्पेक्टिव्ह. बऱ्याच केसेसमध्ये कॉन्स्टिट्युएन्सीज ह्या जॉग्राफिकली छोट्या असतात. कॅम्पेन्स ह्या जास्त लोकलाइज इश्यूवरती फोकस होतील. परंतु यात तोटा असा की पॉलिटिकल पार्टीजला खूप जास्त कॅन्डिडेट आयडेंटिफाय करून त्यांना सपोर्ट करावे लागतील. इलेक्शन कमिशनला इलेक्शन मॅनेज करणे कॉम्प्लेक्स होऊन जाईल, अवघड होऊन जाईल. जर लॉंग टर्म याचे जर फायदे पाहिले तर कोणत्याही सीटचा एक्झिस्टिंग पॉलिटिकल इन्फ्लुअन्स कमी न करता इंडियाच्या वाढत्या पॉप्युलेशनसाठी कॅपॅसिटी क्रिएट होते. पुढच्या डिलिमिटेशन एक्सरसाइजच्या वेळी इंटेन्स रिजनल कॉन्फ्लिक्ट अवॉइड करायला मदत सुद्धा होऊ शकते. परंतु लोकसभा सीट ह्या पॉप्युलेशननुसार अलोकेट करायच्या का नाही करायच्या, हा फंडामेंटल क्वेश्चन सुटण्याऐवजी फक्त डिले होऊ शकतो. फ्युचरमध्ये अजून एका मेजर रिफॉर्मची गरज पडू शकते. ॲट द एंड शेवटी जाता जाता मित्रांनो, डिलिमिटेशन हा फक्त सीट्स वाढवण्याचा किंवा मतदारसंघ बनवण्याचा विषय नाहीये. हा भारताच्या लोकशाहीचा, संविधानाचा, संघराज्य व्यवस्थेचा आणि भविष्यातील राजकीय संतुलनाचा प्रश्न आहे. जर लोकसभेत 543 ऐवजी 816 खासदार झाले तर खरंच सरकार अधिक कार्यक्षम, अधिक उत्तरदायित्व आणि लोकभिमुख होईल का, की फक्त संसदेच्या खुर्च्यांची संख्या वाढेल? गेल्या अनेक वर्षात देशाने विविध क्षेत्रामध्ये बदल अनुभवले आहेत, पण अजूनही बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती, महागाई, न्यायव्यवस्थेतील विलंब, स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता आणि प्रशासनातील अनेक प्रश्न जसेच्या तसे आहेत. मग प्रश्न असा आहे की लोकसभा सदस्यांची संख्या वाढणे हे या समस्याचे उत्तर आहे का? आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा की हा प्रस्ताव लोकशाही अधिक प्रातिनिधिक बनवायची आहे की भविष्यातील लोकसंख्येच्या बदलानुसार राजकीय प्रतिनिधित्वाचा समतोल राखण्यासाठी आहे? या प्रश्नाची निश्चित उत्तरे आज उपलब्ध नाहीत. याचे उत्तर मिळते ते डिलिमिटेशन कसे होते, जागांचे वाटप कोणत्या निकषांवर होते आणि त्यानंतर भारताच्या लोकशाहीत प्रत्यक्षात काय बदल घडतात यावरून. लोकशाहीमध्ये कोणताही मोठा निर्णय हा केवळ सरकारचा नसतो. तो संविधानाच्या मूल्यांवर, संघराज्याच्या व्यवस्थेवर आणि अखेरीस जनतेच्या विश्वासावर उभा असतो. म्हणूनच प्रश्न हा सीट किती वाढतील हा नाहीये. प्रश्न असा आहे की त्या अतिरिक्त सीट्समुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत होईल का, शासन अधिक जबाबदार बनेल का आणि प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आयुष्यात खरोखर सकारात्मक बदल घडेल का? याच प्रश्नाचं उत्तर पुढची काही वर्ष भारताच्या लोकशाहीचं भविष्य ठरवतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.